अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगर परिषदेत झालेल्या उपाध्यक्ष आणि विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीतून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। उपाध्यक्षसह 4 सभापती पदांच्या निवडणुकीत शिंदे सेनेनं एकाही पदासाठी उमेदवार उभा न केल्यामुळे भाजपला शिंदे सेनेचा छुपा पाठिंबा तर नाही असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। हिवरखेड इथं नव्यानं स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं नगराध्यक्ष पदासह 11 नगरसेवक निवडून आणण्यात स्पष्ट बहुमत मिळवले, तर शिंदे सेनेला केवळ 5 नगरसेवकांवर समाधान मानावं लागलं। निकालानंतर झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेनं आपला उमेदवार न उभा करता भाजपला अविरोध उपाध्यक्ष पद मिळवून दिलं। त्यानंतर 20 जानेवारीला झालेल्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीतही बांधकाम, पाणी पुरवठा, स्वच्छता व आरोग्य तसेच महिला व बालकल्याण या 4ही समित्यांसाठी शिंदे सेनेकडून कोणतेही अर्ज सादर करण्यात आला नाही। परिणामी भाजपचे 4ही सभापती बिनविरोध निवडून आले। उपाध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची संधी असूनही शिंदे सेनेनं तसं न केल्यामुळे भाजपला छुपा पाठिंबा दिला का असा प्रश्न आता हिवरखेडमधील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे।